मालमत्ता कर थकवणारे छत्रपती संभाजीनगर मनपाच्या रडारवरती आहेत। 2 दिवसांमध्ये 4 मोठ्या मालमत्ता सील केल्या आणि 8 कोटी रुपयांची वसुली सुद्धा करण्यात आली। वाशिमच्या मानोरा शहरामध्ये गाणीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नगरपंचायत अध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली। पालघर जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हाचा कडाका लक्षात घेता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सर्व जिल्हा परिषद आता शाळा सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचे आदेश देण्यात आले। तापमान 35 ते 40 अंशांच्या दरम्यान पोहोचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला। रायगड जिल्ह्यामध्ये चुलीवर जेवणावरती पर्यटकांनी ताव मारत असला तरी सुद्धा हॉटेल व्यावसायिकांची चिंता मात्र कायम आहे। वाढत्या उकाड्यामुळे चुलीवर जेवण बनवणाऱ्या महिलांना त्रास सहन करावा लागतो। शिवाय चुलीवर जेवण तयार होण्यासाठी वेळ लागत असल्याने ग्राहकांना मात्र वाट पाहावी लागते। जायकवाडी धरणावरती 3700 अश्वशक्ती क्षमतेच्या महाकाय पंपाची चाचणी यशस्वी झाली आहे। 2500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये शास्त्रस्त्रोत पाणी पद्धतीने पाणी सोडण्यात आलं। आता 9 किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे। त्यामुळे लवकरच शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागण्याची सुद्धा शक्यता आहे। सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी येथे ग्रामदैवत परमेश्वर यात्रा सुरू आहे। यावेळी भव्य 51 फूट उंच रथोत्सव साजरा करण्यात आला। हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आणि यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध भागातून भाविकांनी गर्दी केली होती। जळगावात गॅस पुरवठा न झाल्याने आठवडाभरापासून 5ही एलपीजी गॅस पंप बंद आहेत। कंपन्यांकडून पुरवठा होत नसल्याने गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। परिणामी गॅस संपलेले रिक्षावाले पंपावरच रिक्षा सोडून गेल्याचं चित्र दिसून येत आहे। धुळ्यामध्ये उन्हाचा तडाखा मुक्या प्राण्यांनाही बसतोय। प्रचंड उन्हामुळे कुरणातील कृत्रिम पाणवठे सुद्धा कोरडे पडले। त्यामुळे वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठ्यांची सोय करावी अशी मागणी पशुप्रेमी करतात। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रोडवरील वाहनाच्या गोडाऊनला भीषण आग लागली। गोडाऊनमध्ये सीएनजी रिक्षा होत्या। सीएनजीमुळे मोठा स्फोट होत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये एचपीव्ही लसीकरणासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली। ग्रामीण रुग्णालयाचा हा उपक्रम होता। आखाती देशातील युद्धाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरती झालेला। केळीचा दर 20 रुपये किलोवरून ते 4 ते 5 रुपये किलोवरती गेलेले। पीक विम्याच्या मागणीसाठी हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली। गोरेगाव सेनगाव राज्य महामार्गावरती शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं। आखाती देशांमधील युद्धाचे पडसाद आता वाशिम जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावरती सुद्धा उमटताना दिसतात। गॅस टंचाईमुळे गुजरातमधील टाईल्स उत्पादन उद्योग ठप्प झाल्यानं टाईल्सचा पुरवठा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घटलेला आहे। परिणामी जिल्ह्यामध्ये टाईल्सच्या दरामध्ये प्रति ब्रास तब्बल 500 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे। बीड शहरामध्ये बहुतांश पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे फलक लागलेले आहेत। वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्याचं हे परिणाम दिसतात। पेट्रोल उपलब्ध होईल त्या ठिकाणी लोक गर्दी करत असल्याचं आणि अतिरिक्त पेट्रोल खरेदी करत असल्याचं चिन्ह आहे।